स्वामींच्या इच्छेशिवाय त्यांची भेट होत नाही. नाहीच होत. पण त्यांच्या मनात काही वेगळंच होतं. त्यांच्यावर लोक जो विश्वास ठेवतात त्यामागचं कारण आज मला कळतंय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते म्हणतात ना, स्वामींच्या इच्छेशिवाय त्यांची भेट होत नाही. पण योग आला आणि स्वामींचं बोलावणं आलं. त्याप्रमाणे आम्ही निघालो. आणि योग आलाच म्हणजे परीक्षाही आलीच. तसंच काहीसं माझ्यासोबत घडलं. कालचा दिवस म्हणजे विचारू नका. माझा गोप्रो कॅमेरा कालपासून चार्जच होत नाहीच नाही. होत. मी त्याला ओव्हरनाईट चार्जिंग लावून ठेवलेलं, पण काही उपयोग झाला नाही. खरं सांगायचं तर मला कंटाळा झाला होता. काय बॅटरी नाही सांगताय का? घरी चार्ज केलं नव्हतं बॅटरी. तिन्यातल्या 2 चार्ज होते. जसं मी स्वामींच्या मठाच्या परिसरात पोहोचलो तसं माझ्या मनात विचार आला, हा जो सगळा माझ्यासोबत प्रकार घडतोय, ही स्वामी माझी परीक्षा तर घेत नाहीयेत ना? मठात प्रवेश करताच मात्र मी शांत झालो. मला जाणवलं, दत्तगुरूंच्या एका दिव्य अवताराच्या दर्शनाला मी चाललोय. लोक त्यांच्यावर इतकं का विश्वास ठेवतात आणि त्या ठिकाणी एवढी कसली ऊर्जा आहे, हे सगळं आज मला अनुभवायचं होतं. आणि मी त्यांच्यासमोर दर्शनाला चालू लागलो. बाहेर लोक सांगत होते, खूप गर्दी आहे, तुम्हाला फक्त 4-5 सेकंदच मिळतील स्वामींना पाहायला. पण त्यांच्या मनात काही वेगळंच होतं. 4-5 सेकंद तर दूरच राहिली, मी चक्क 2 मिनिटं स्वामींच्या अगदी समोर उभा राहून त्यांना पाहिलं. स्वामी समर्थांची मूर्ती म्हणजे एक वेगळंच तेज. त्यांचे डोळे, असं वाटतं जणू हे माझ्या मनातलं सगळंच जाणत आहेत. त्यांच्या मुद्रेवर इतकी शांती आणि प्रेम आहे की बघता क्षणी मन शांत होतं. त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत आत्मविश्वास दिसतो जो मला सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोटचा मठ हे नुसतं मंदिर नाहीये, हे एक शांतीचं केंद्र असून इथलं वातावरण खूप पवित्र आहे आणि शांत आहे. इथे आल्यावर मला माझ्या गोप्रोच्या त्रासाचा किंवा बाकी कशाचाच विचार येत नव्हता. मला एक शांत ऊर्जा जाणवते. त्यांच्यावर लोक जो विश्वास ठेवतात त्यामागचं कारण आज मला कळतंय. एका मुसलमानाने पहारेकरीनं त्यांची चेष्टा केली. तो पितळेचा हुक्का दिसतोय चिलीम त्यांना रिकामे दिला पाहिजे स्वामींना. त्यामधून त्याने अग्निज्वाला प्रज्वलित करून पहिला चमत्कार केला. मुसलमानाने स्वामींची माफी मागितली. हा शर्ट मी त्यांना भेटवस्तू म्हणून दिला. त्याच्यावरची उर्दू भाषा आहे. बाहेर अंगणामध्ये विहीर दिसते. विहिरीला पाणी नव्हतं. 80 फूट खोल होते. त्यावेळेला स्वामींनी लघुशंक केल्यानंतर पाणी आलं. त्याला कुशावरती तीर्थ होतं. पूर्वी मोटर गाड्या नव्हत्या, पायी प्रवास होता. स्वामी मेण्यामधून बसून जायचे. ते रक्तचंदनाचा खडाव आहे. कुऱ्हाड, कोयता, डमरू, त्रिशूळ, चौरी, चामर, छत्र हे स्वामींनी हाताळलेले शस्त्र आहेत. त्यावेळेला त्यांनी वीरभद्र रूप दाखवलं. कोकणातील डोंगरे शास्त्र्यांनी लंडनची कोडॅक कंपनी भारतामध्ये प्रथम आली. त्यावेळेला स्वामींना न विचारता चोरून फोटो काढले. उघडून बघतात तर माकडांचे फोटो. नंतर स्वामींकडे विनंती केली. हे 4 ओरिजिनल फोटो आहेत. पहिला राजवाड्यामधला, दुसरा वटवृक्ष, तिसरा सोलापूरचे चिंटो पंत टोल, चौथा तुळप्पांच्या घरामध्ये. तुम्ही उभे आहात ते तुळप्पांचं घर. 21 वर्ष या वाड्यामध्ये स्वामी राहिले. 147 वर्ष समाधी. तुळप्पांची आता 5वी आणि 6वी पिढी चालू आहे. तुम्ही बघून आलात मंदिर, ते तुळप्पांचाच वाडा होता. 1/4 भाग पडून तिथे 1878ला समाधी घेतली. सकाळी 10:30 पर्यंत अशी उघडी असते. नंतर वस्त्रालंकार केले जातात. जय सद्गुरु स्वामी समर्थ. गुरु गुरुवर्यारे गात महिमा तव चरणांचा वर्णा. यामध्ये जय हरे अक्कलकोटी वासकर्या गणित चर्यारे लीला गुरुनिया तोरी लय भवयारे यमने पुष्ले स्वामी का अक्कलकोटी पवारे समाधी सुखदे बगुली बोले. जय सर्व समर्था विलोक जीव तुके दीन दयाळा नचतो बदंतरारे. जय सद्गुरु स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. स्वामींनी मला जास्त वेळ दर्शन दिलं
मला वाटतं हा त्यांचा आशीर्वादाचा एक भाग आहे. म्हणजे सगळ्या काळज्या आता दूर झाल्यात आणि अतिशय सकारात्मक अनुभव घेऊन मी इथून चाललोय. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.